आपल्याकडे पर्वती पोलीस स्टेशनला 15 तारखेला एक गुन्हा दाखल झाला आहे 420 आणि BNS बाकी सेक्शन्सनुसार. त्याच्यामध्ये सूर्यकांत थोरात नावाची व्यक्ती आहे, ही तक्रारदार आहे. ती सारस्वत बँकेतून रिटायर झालेली आहे. त्यांच्या साडूचा मुलगा म्हणजे त्यांच्या मिसेसच्या बहिणीचा मुलगा, सक्का मुलगा शुभम प्रभाळे आणि त्यांचे काही फॅमिली मेंबर्स यांनी मी किंवा बाकी गुप्तचर एजन्सीमध्ये मी काम करतो आणि मला शासनाकडून जवळपास 38 कोटी मिळणार आहेत आणि ती 38 कोटी मिळण्यासाठी काही प्रोसेसिंग फीज ची गरज आहे. असं त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याच म्हणजे काकाला जवळपास 4 कोटी रुपयाला फसवलेला आहे. 2020 पासून तो अकाउंटवर पैसे त्यांच्याकडून घेत होता. परंतु सप्टेंबरमध्ये ते पैसे देत होते आणि हा घेत होता. त्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला हे फसवत आहे, त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी याची फसवणूक केलेली आहे, खोटे सांगून आणि तो गुन्हा दाखल आपण पोलीस स्टेशनला केलेला आहे. याच्यामध्ये आरोपी शुभम प्रभाळे आणि त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनासुद्धा याच्यामध्ये आरोपी आपण केलेला आहे आणि याला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक आपण तयार करून त्यांना लवकरात लवकर आपण अटक करू अशी आम्हाला आशा आहे. सर अशा प्रकारे गव्हर्नमेंट सांगून फसवलं गेलं आहे का यामध्ये पण तो मोठं रॅकेट आहे? सो याच्यामध्ये तर मोठं रॅकेट दिसत नाही, परंतु ही फॅमिलीचेच मेंबर आहेत. जो आहे तो काका आहे, आरोपीचा काकाच म्हणता येईल त्याच्यामध्ये, कारण ब्रदर इन लॉचाच मुलगा आहे तो आणि त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे घेतले. परंतु यांनी पूर्ण ह्या पैशाचा गैरव्यापार करून पूर्ण भारतभर फिरलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन पैसे त्यांच्याकडून घेतलेले आहेत. तर यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे. याच्यामध्ये आरोपीला अजून अटक झालेली नाही. याच्यामध्ये आरोपी अटक करण्यासाठी वेगवेगळे पथक आपण नेमलेले आहेत आणि लवकरच तो आरोपी आपल्याला ताब्यात येईल.